Namaste students. Today we are going to learn the next new topic 14 number lesson bank and simple interest. You know very well student, look at this picture. What does the picture above show? Find out about the nature of work done in this office and make a note of your observations. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, वरील चित्र हे कशाचं आहे आणि या कार्यालयामध्ये कोणते काम केले जाते याची माहिती तुम्हाला त्या ऑब्झर्वेशनने निरीक्षणाने नोंदवायची आहे. ओके, सो टुडेज युअर टास्क. तर आजचं हे तुमचं काय आहे, एक ॲक्टिव्हिटी आहे की तुम्हाला काय करायचं आहे, वरील पिक्चरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे की तिथे काय काम चाललेलं आहे. ओके, सो व्हॉट इज मीन बाय बँक अँड सिम्पल इंटरेस्ट. बँक अँड सिम्पल इंटरेस्ट इट मीन्स दॅट बँक आणि सरळ व्याज, बँक व सरळ व्याज. तर व्हॉट इज मीन बाय सिम्पल इंटरेस्ट, व्हॉट इज मीन बाय बँक, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बँक. बँक म्हणजे नेमकं काय आहे. ओके, ते आज आपण पाहणार आहोत. So, a bank is a government recognized organization that carries out transaction of money. It is a financial organization and finance related to money. तर बँक म्हणजे काय, तर बँक ही पैशाचे व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था असते आणि ती एक वित्तीय संस्था असते. वित्त म्हणजेच पैसा. ओके, तर ती एक काय आहे, वित्तीय संस्था आहे, त्याला आपण काय म्हणतो, बँक. ओके, we need to be prudent in spending the money we can earn. We save money for use in the future. Our savings are meant to meet expense on education, building a house, medical treatment, on our occupations such as for using improved methods of agriculture. Okay, etc. Small savings may regularly accumulate over a period to become a large amount and prove the useful in the future. An amount kept in a bank remains safe and also grows over the years. तर इथे आपल्याला बँक ही एक पैशाची व्यवहार करणारी एक सरकारमान्य संस्था असते आणि आपण जो पैसा मिळवतो तो काळजीपूर्वक खर्च करायला हवा आणि भविष्यातील एखाद्या गरजेसाठी आपण पैशाची बचत करतो. ही बचत आपण शिक्षण, घर, बांधकाम, वैद्यकीय खर्च, व्यवसाय, शेती सुधारणा या गोष्टींसाठी आपल्याला ती करायची असते. ओके, तर नियमितपणे केलेली ही छोटीशी बचतसुद्धा पुढे मोठी बनते आणि व ती भविष्यातही उपयोगी ठरते. बरोबर, म्हणून बँकेमध्ये ठेवलेली रक्कम सुरक्षित राहते व काळानुसार तिच्यामध्ये वाढ होते. म्हणून आपण बँकेमध्ये पैसे गुंतवत असतो. बरोबर आहे, तर ही झाली एक साधी सरळ माहिती बँकेविषयी. बरोबर आहे. ओके, तर आज आपण पुढे पाहूयात. लुक ॲट दिस स्टुडंट, ऑब्झर्व द अबव पिक्चर. ओके, तुम्हाला वरील पिक्चर ऑब्झर्व करायचं आहे. दिस इज द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. ओके, इन अबव पिक्चर्स हू आर द पीपल शोन टू बी युझिंग बँक सर्व्हिसेस. म्हणजे वरील चित्रांमध्ये कोणकोणत्या व्यक्ती बँकेशी रिलेटेड व्यवहार करताना तुम्हाला दाखवलेले आहेत. लाईक स्टुडंट, फार्मर्स, वुमेन सेविंग ग्रुप्स, इंडस्ट्रियलिस्ट, प्रोफेशनल्स अँड ट्रेडर्स, बिझनेसमॅन. Okay, these are the so many peoples are shown to be using the bank services. Then another next question, what does the symbol on the bag in the center stand for? तुम्हाला मधोमध जी थैली दाखवलेली आहे त्या थैलीवरील कशाचं चिन्ह आहे, तर ते रुपीजचं चिन्ह आहे. ओके, रुपीजचं चिन्ह आहे ते. ओके, सो देन नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डू ॲरोज द अबव पिक्चर टेल यू. तर या चित्रातील बाणांमुळे तुम्हाला काय समजतं बरे, देवाणघेवाण तुम्हाला काय समजतं, त्या ॲरोवरून काय समजतं, तर कशासाठी तो गुंतवले आणि काढणे. आता बँकेमध्ये आपण जसं पैसे गुंतवतो, जसं की इथे तुम्हाला स्टुडंट्स, फार्मर्स, बिझनेसमॅन्स इत्यादींनी काय केलेले आहे, पैशांची काय केलेले, गुंतवलेले आहेत आणि बँकेमधून काढलेले पण आहेत. बरोबर आहे, म्हणजे आपण लोन पण घेऊ शकतो आणि आपण तिथे गुंतवणूक पण करू शकतो. बरोबर आहे, तर आपल्याला या गोष्टी याच्यामुळे, या ॲरोजमुळे आपल्याला समजतं आहे. तर आज आपण खूप महत्त्वाची माहिती आपण बँकेविषयी जाणून घेणार आहोत. द मोस्ट इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन अबाउट द बँक अँड बँक रिलेटेड थिंग्स. ओके, सो लेट्स लर्न. टुडेज पॉईंट इज अ बँक अकाउंट. ओके, बँक अकाउंट म्हणजे बँकेतील खाती. ओके, सो टू यूज
Banking services one has to open an account in a bank. We need the following documents or papers to open in new bank account. तर बँकेचे व्यवहार करण्यासाठी बँकेमध्ये खाते उघडावे लागतं आणि बँकेमध्ये नवीन खाते उघडताना खालील कागदांची आपल्याला पूर्तता करावी लागते, आवश्यकता असते. तर बँकेमध्ये अकाउंट काढण्यासाठी आपल्याला कोणती कागदपत्रे लागतात ती तुम्हाला खाली दिलेली आहेत. पहा, प्रूफ ऑफ रेसिडेन्स, रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, डोमेसाईल सर्टिफिकेट, आयडेंटिटी कार्ड. ओके. तर या पत्त्यासंदर्भात तुम्ही राहत्या पत्त्यासंदर्भात तुमचा तो पुरावा, रेशन कार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल, रहिवासी दाखला, ओळखपत्र इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते. त्याचबरोबर तुम्हाला आहे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून तुम्हाला काय आधार द्यावा लागतो, ओळख कशाची सांगावी लागते, आधार कार्ड, वोटर्स आयडेंटिटी कार्ड, पॅन कार्ड, passport or any other proof suggested by the bank besides a reference from another customer who is an account holder. It means that एखादा ओळखीचा पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा बँकेने सुचवलेल्या पुराव्यापैकी एक, तसेच खातेदार असणाऱ्या ग्राहकाचा संदर्भ या गोष्टींची माहिती आपल्याला बँकेमध्ये खाते काढण्यासाठी गरजेची असते. ओके. तर बँकेमध्ये अकाउंट का काढायचं? Okay, so a savings account is meant to induce a habit of saving money. An account holder can deposit money in the saving account as and when money is available. He or she may also withdraw or take out some money from the account associationally if needed. म्हणजे सर्वांना बचतीची सवय लागावी याकरता बचत खाते असतं. खातेदार त्या खात्यामध्ये उपलब्धतेनुसार रक्कम जमा करू शकतो आणि जरुरीप्रमाणे त्यातून तो काही रक्कम काही वेळा रक्कम काढू शकतो. ओके. जरुरीप्रमाणे त्यातून तो काहीच वेळा रक्कम काढू शकतो. ओके. तर आता आपल्याला पाहूयात, बँक गिव्स अन इंटरेस्ट ऑफ 4% to 6% ऑन द मनी इन द सेविंग्स अकाउंट. The customer gets facilities like a passbook, checkbook, ATM card, mobile banking, SMS banking, internet banking, etc. to operate the account. तर बचत खात्यामध्ये असलेल्या रकमेवरती बँका 4% ते 6% व्याज आपल्याला देतात आणि बचत खात्यावरती व्यवहार करण्यासाठी खातेदाराला पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, मोबाईल बँकिंग, SMS बँकिंग, इंटरनेट बँकिंग इत्यादी सुविधा आपल्याला मिळत असतात. बरोबर आहे. वी हॅव टू फिल इन ए सर्टन प्रिंटेड स्लिप्स टू डिपॉझिट मनी इन अन अकाउंट ऑर टू विथड्रॉ इट. एव्हरी बँक हॅज इट्स ओन डिफरंट फॉर्म्स बट द इन्फॉर्मेशन टू बी गिवन इन इट इज अ सेम. म्हणजे बँकेमध्ये पैसे भरण्याकरता तसेच बँकेमधून पैसे काढण्याकरता विशिष्ट छापील नमुन्यामध्ये फॉर्म भरावा लागतो फॉर्म, आणि प्रत्येक बँकेचा फॉर्म हा वेगळा असतो, तरीही त्यात भरायची माहिती मात्र सारखीच असते. ओके. सो देअर इज अनदर काइंड ऑफ बँक अकाउंट कॉल्ड द करंट अकाउंट. म्हणजेच आपण काय म्हणतो, यालाच बँकेमध्ये चालू खाते असाही एक प्रकार असतो. ओके. अँड मनी कॅन बी विथड्रॉ फ्रॉम इट एनी नंबर ऑफ टाइम्स. आपण त्या खात्यामधील रक्कम त्यातून कितीही वेळा ती रक्कम आपल्याला काढता येते, पण त्या खात्यातील रकमेवरती आपल्याला व्याज मिळत नाही. अधिक कालावधीसाठी ठेवल्यानंतर जास्त व्याज मिळण्यासाठी मुदत बंद म्हणजेच आपण काय करतो त्याला FD असं म्हणतो. टू गेट द मोर इंटरेस्ट वी हॅव टू कीप अ फिक्स अमाऊंट इन द बँक फॉर ए लॉंगर पिरियड ऑफ टाईम. वी कॅन म्हणजेच टू गेट मोर इंटरेस्ट वी हॅव कीप अ फिक्स अमाऊंट इन अ बँक फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम. वी कॅन अवेल ऑफ फॅसिलिटीज like the fixed deposit, that is FD, you know very well FD, that is fixed deposit, or recurring deposit, that is RD, schemes for that purposes. म्हणजेच काय, तर बँकेत चालू खाते असतानाही चालू खाते असाही एक प्रकार असतो. त्यामधून आपण कितीही वेळा रक्कम काढू शकतो, पण त्या खात्यातील रकमेवरती आपल्याला व्याज मिळत नाही. तर अधिक कालावधीसाठी ठेव ठेवल्यानंतर जास्त व्याज मिळण्यासाठी आपण मुदत बंद ठेव खाते म्हणजेच FD, दॅट इज फिक्स्ड डिपॉझिट, RD, दॅट इज रिकरिंग डिपॉझिट, आवर्ती ठेव, अशा या बँकेमध्ये सोयी असतात. ओके. तर हे झाले बँक अकाउंट. तर बँकेमधील खात्यांबद्दल आपण माहिती पाहिली. तर नेक्स्ट पॉईंट आहे कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट, म्हणजेच काय, व्याज आकारणी.
तर कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट म्हणजेच अकाउंट होल्डर्स ऑफ ए बँक आर पेड सम अमाऊंट्स फॉर कीपिंग देअर मनी इन द बँक. ऑन द अदर हँड, पीपल हू बॉरो फ्रॉम अ बँक आर charge an amount for the use of the money loaded to them. Such amounts are called the interest. The money deposited in the bank or the money lent by a bank to the borrower is called the principal. तर बँक ठेवीदारांनी जेव्हा बँकेमध्ये ठेवीदारांना बँकेत पैसे ठेवल्याबद्दल काही रक्कम मोबदला म्हणून देण्यात येते, बरोबर आहे. तसेच कर्जदारांना पैसे वापरायला दिल्याबद्दल बँक त्यांच्याकडून मोबदला म्हणून काही रक्कम आकारते. अशा रकमेला आपण इंटरेस्ट म्हणजेच व्याज असं म्हणतो. बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदाराला दिलेल्या रकमेला आपण काय म्हणतो? मुद्दल. त्यालाच आपण प्रिन्सिपल असं पण म्हणतो, बरोबर आहे. याचाच अर्थ वेन कॅल्क्युलेटिंग इंटरेस्ट ऑन अ डिपॉझिट ऑर ए लोन, द रेट ऑफ इंटरेस्ट इज गिवन फॉर एव्हरी 100 रुपीज. Okay, that the rate of interest is for a given period of time, a rate of interest % per annum. A rate of interest is the % per annum written as PCPA gives the amount of interest due to on every 100 rupees for a period for 1 year, that is annually. जेव्हा आपण ठेवीदार किंवा कर्जावरती व्याज आकारताना त्याचा दर हा प्रत्येक 100 रुपयांवरती दिला जातो. जसं की व्याजाचा दर किती काळासाठी आहे हे सांगितले जाते. व्याजाचा दर याचा अर्थ असा आहे की दर साल दर शेकडा. ओके, दसे म्हणजे दर साल दर शेकडा, दॅट इज % पर ॲनम म्हणजेच दसे. ओके, प्रत्येक वर्षासाठी दर हा 100 रुपयांसाठी द्यायचे असते. त्याला आपण प्रत्येक वर्षासाठी दर 100 रुपयांसाठी द्यायचे व्याज. ओके, मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरले जाते त्या कालावधीला आपण काय म्हणतो? ॲन्युअल पिरियड, मुदत. ओके, दिस इज द कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट. तर हा व्याज आकारणीचा हा एक मुद्दा आहे. त्यानंतर आहे सिम्पल इंटरेस्ट. तर इन दिस क्लास वी शॅल लर्न ओनली अबाउट द इंटरेस्ट चार्ज फॉर 1 year. दिस इज सिम्पल इंटरेस्ट. द इंटरेस्ट charged for longer period of time can often be quite complicated, that the rate is a different from the simple interest. या इयत्तेमध्ये आपण फक्त 1 वर्षासाठी आकारल्या जाणाऱ्या व्याजाचा विचार करणार आहोत. हे सरळ व्याज आहे. अधिक काळासाठी व्याजाची आकारणी अनेकदा जास्त गुंतागुंतीची असते. ती सरळ व्याजापेक्षा जास्त वेगळी असते. म्हणून आपण या इयत्तेमध्ये फक्त 1 वर्षासाठी आकारल्या जाणाऱ्या व्याजाचा दर किंवा व्याज आकारणी हे आपण शिकणार आहोत. ओके.